ज्येष्ठ नेते, माढा विधानसभेचे ज्यांनी 30 वर्षे आमदार पदाची धुरा सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, माढा विधानसभेचे ज्यांनी 30 वर्षे आमदार पदाची धुरा सांभाळली असे माजी आमदार बबनदादा शिंदे हे काही दिवसापूर्वी अमेरिकेत हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेले असताना तर जे काही कार्यकर्ते असतील, रणजित भैया शिंदे त्यांचे चिरंजीव असतील, यांनी जे पत्राच्या माध्यमातून त्यांना संवाद साधला असेल, कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असेल, विठ्ठलाकडे व माढ्यातील माडेश्वरीकडे जे काही आपली प्रार्थना मांडली असेल की बबनदादा लवकर त्यांची हृदयाची शस्त्रक्रिया पूर्ण करून मायदेशी परत येतील अशी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली असतानाच त्या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत नवनाथ पवार यांनी त्या ठिकाणी शिखर शिंगणापूरला जाऊन महारुद्राभिषेक करण्याचं त्या ठिकाणी बबनदादा लवकर मायदेशी यावे व त्यांची शस्त्रक्रिया व्यवस्थित पूर्ण होऊन ते बरे व्हावे आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा रुजू व्हावे या कारणासाठी जे माळशिरस तालुक्यातील नवनाथजी पवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर येथे जाऊन महारुद्राभिषेक केला आणि देवाकडे साकडं सुद्धा घातलं की बबनदादा पुन्हा एकदा जनतेसाठी यावे, जनतेच्या सेवेसाठी यावेत आणि पुन्हा आमच्या संपर्कात येऊन आम्हाला पुन्हा तेच बळ द्यावं, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी सुद्धा त्या ठिकाणी महादेवाकडे प्रार्थना करून त्यांनी महारुद्राभिषेक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथ पवार हे वारंवार रणजित भैया शिंदे यांच्या संपर्कात आहेत. नेमकी दादाची परिस्थिती काय, दादांना त्या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी घेतलं का, दादांची शस्त्रक्रिया कधी पूर्ण होणार, या सर्व चौकशा करत रणजित भैयांच्या सोबत त्यांचा व्हिडिओ कॉल सुद्धा झाला. त्यांच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात सुद्धा आलं की दादांची सध्या शस्त्रक्रियेसाठी प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे. लवकरच दादांची ही शस्त्रक्रिया पूर्ण होऊन दादा आपल्या संपर्कात येतील. मायदेशी आम्ही लवकरच येऊ आणि सर्वांच्या गाठीभेटी घेऊन दादाची परिस्थिती कशी आहे ते आम्ही लवकरच सांगू असा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांना असा संदेश त्या ठिकाणी नवनाथ पवार यांना मिळाला आहे. त्यांनी जो हा महाभिषेक घातला, जो रुद्राभिषेक त्या ठिकाणी शिखर शिंगणापूर या ठिकाणी जाऊन केला, तो त्या ठिकाणी त्यांच्यासोबत ते स्वतः त्यांच्या सुविद्य पत्नी सानिका नवनाथ पवार ह्या सुद्धा होत्या आणि त्यांचा जो चिरंजीव आहे कृष्णराज नवनाथ पवार, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट 2 चे जे काय दीपक थिटे साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. असं बघताय कार्यकर्त्यांचा असणारा जो काही ओढा आहे, प्रेम आहे ते बबनदादा शिंदे यांच्याबद्दलचा. खरं तर बबनदादा शिंदे यांची नाळ माढा विधानसभेसाठी गेल्या 30 वर्षापासून अगदी घराघरापर्यंत पोहोचलेलं हे नेतृत्व आणि या नेतृत्वाला कुठंतरी आज शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत जावं लागतंय हे कळताच कार्यकर्त्यांमध्ये असेल किंवा ते काय जवळचे परिवारातील लोक असतील यांच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की दादा लवकर बरे व्हावे आणि देवाकडे म्हणा विठ्ठलाकडे पंढरपूरच्या विठ्ठलाकडे सुद्धा त्या ठिकाणी साकडं घालण्यात आलं.